महाराष्ट्रातील देशातील सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे। आपण रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा या गोष्टींसाठी रात्रंदिवस एक करत असतो। अलीकडच्या काळामध्ये जागतिकीकरणाच्या वाऱ्यामध्ये विशेषतः 1991 साली जे जागतिकीकरणाचं धोरण आपण स्वीकारलं, त्या जागतिकीकरणाच्या धोरणानंतर राज्याच्या आणि केंद्राच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या जागतिकीकरणाच्या धोरणाला अनुसरून कालानुरूप बदललेल्या दिसत नाहीत। त्याच्यामुळं आरक्षणाचा प्रश्न असो, हा अनैसर्गिक प्रश्न जागतिकीकरणाच्या रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन म्हणजे उलट प्रश्न आहे। त्याच्यामुळे जागतिकीकरणाचा आणि आरक्षण धोरणाचा हा एकमेकाला उलट परिणाम झालेला दिसतो आणि आज मराठा आरक्षणाची जी मागणी लावून ठेवली जाते त्याच्या पाठीमागे जागतिकीकरणाचा खूप मोठा प्रभाव दिसतो। असो, हाही विषय कंटिन्यू करतोय आपण। परंतु काल वाल्मिक कराड या आरोपीनं ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये सरेंडर केलं, मस्साजोग या ठिकाणी जे संतोष देशमुख सरपंच होते त्यांची हत्या झाल्यानंतर ते प्रमुख आरोपी वाल्मिक कराड अतिशय नाट्यमयरित्या त्यांनी सरेंडर केलं। ज्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज आपण बघितलं तर सर्वसामान्य शेतकरी हा केंद्रस्थानी होता, पण आज जर आपण बघितलं संविधानिक लोकशाहीमध्ये छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राच्याच भूमीमध्ये जे राज्यकर्ते आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, परंतु त्यांची वर्तणूक जर बघितली तर ते राज्य चालवतात का वेश्यालय चालवतात, हा एक प्रश्न पडतो मला। आज आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी जावा तुम्ही, दारूच्या दुकानाच्या पुढे जेवढी गर्दी असते तेवढी किराणा माल असो, सर्वसामान्य व्यापारी असो, ह्याच्या दारात गर्दी दिसत नाही। काल मी फलटणमध्ये रहिवासी आठवडी बाजाराचा प्रश्न आपल्या युट्यूब चॅनलवरती दाखवला। निश्चितपणे ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत जे फक्त रविवारीच आठवड्या बाजारामध्ये आपला माल विक्रीसाठी आणतात, त्या माल विकल्यानंतर जो त्यांना नफा मिळतो त्याच्यामध्ये त्यांचं महिनाभर आठवड्याभर तेल मीठ चालतं, कुटुंब उदरनिर्वाह चालतो। एवढी आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना ह्या लोक इतकी गेंड्याच्या कातडीची कशी असू शकतात? आज सत्ता मिळाली, आपल्याला कॅबिनेट मिळालं, मुख्यमंत्री पद मिळालं, म्हणजे आपली जबाबदारी संपली का? तर बिलकुल संपलेली नाही साहेब। पाठीमाग अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ज्या होत्या अमृता फडणवीस यांनी एक कुठेतरी खाजगी एनजीओच्या ठिकाणी एक स्टेटमेंट केलं होतं की भारतामध्ये वेश्या व्यवसाय स्वीकारण्यासाठी मानसिकता तयार ठेवावी। आणि काल परवा सुद्धा एक व्हिडिओ त्यांचा एअरपोर्टवरला बघितला मी। त्यांचं जे पोशाख आहे, त्यांचं जे वागणं बोलणं आहे, पाश्चिमात्य संस्कृती त्यांनी पूर्ण स्वीकारलेली आहे का, हा एक मला त्या निमित्तानं प्रश्न पडतो। त्यांची महाराष्ट्राशी पूर्ण नाळ तुटली का? आज तुम्ही मुख्यमंत्री पदात एक सर्वोच्च संविधानिक पद असलं, त्यांच्या तुम्ही पत्नी असाल म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य तुम्ही करत असाल, अशा पद्धतीची वर्तणूक तुमची असेल, एक आदर्श वर्तणूक महाराष्ट्राला तुमच्याकडून अपेक्षा होती। तुम्ही नऊवारी साडी नेसा, आदर नका नेसो, परंतु तुम्ही ह्या देशाचं प्रतिनिधित्व करता, ह्या राज्याचं प्रतिनिधित्व करता, जिकडे तुम्ही जाता तिकडे तुम्ही ह्या राज्याचं प्रतिनिधित्व करत असता। आज सर्वसामान्य प्रश्न एवढे गंभीर असताना सुद्धा तुम्ही एवढे लाईटली कशी काय भूमिका घेऊ शकता, हा एक मला प्रश्न पडतो। दुसरी गोष्ट की अनेक राज्यातले नेते आहेत ते मोठमोठ्या थोर पुरुषांच्या, अगदी महात्मा फुले असो, बाबासाहेब आंबेडकर असो, ह्यांच्या नावाने आपापल्या राजकीय पदांसाठी नेहमीच आग्रही असतात। आज एखादं पद मिळाले की त्या थोर पुरुषांच्या नावांचे पुतळे बांधायचे, त्या समाजाची संघटना तयार करायची, त्यांना निगेटिव्ह काउन्सिलिंग करायचं आणि आपल्या मताच्या गट्ट्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं। मग एखाद्याचा संतोष देशमुख सारख्याचा जीव गेला आणि किती जणांचे जीव त्याच्यामध्ये वेठीत धरले जातील ह्याचा काही ते लोक विचार करत दिसत नाहीत। म्हणजे हे स्वार्थाचं राजकारण कुठल्या थराला चाललंय? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विसंवाद आहे। सत्ताधारी पक्ष नावाला सुद्धा नाहीये, फलटणला अगदी राज्यात सुद्धा नाहीये। मग ही लोकशाही नेमकी काय आहे? हा लोकशाहीचा कन्सेप्ट काय आहे नेमका, हे समजून कोणी सांगेल का? आज मी सर्वसामान्य, मलाही समजणार नेमकं की आज एवढी सर्वसामान्यांची गणित, आर्थिक गणित जी लोक आत्महत्या करतायत, ऑलरेडी आत्महत्येचे आकडे तुमच्यापर्यंत शासनापर्यंत येत आहेत आणि तुम्ही गप्प कसे?
आज वाल्मिक कराडसारखा व्यक्ती सरेंडर होणार, त्याच्या समर्थनार्थ शेकडो गाड्या, अनेक मोठमोठ्या गाड्या त्याच्या पुण्यात येतात. म्हणजे तुम्ही गुन्हेगारांचं समर्थन करण्यासाठी यंत्रणा राबवताय का? सर्वसामान्यांसाठी तुम्ही काम करत नाही हे सिद्ध होते. तुम्ही फक्त VIP कल्चर पुन्हा एकदा आणताय का? आज सेलिब्रिटी जो छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शेतकरी वाहन होता, सर्वसामान्य होता, तो सेलिब्रिटी तुम्ही आज गुन्हेगार सेलिब्रिटी म्हणून प्रेझेंट करताय का? हा एक तमाम महाराष्ट्रातील जनतेला माझा प्रश्न आहे की नेमक्या व्याख्या बदलल्यात का? जसा शैक्षणिक सिलेबस बदलतो तसे नैतिकतेचे निकष बदललेत का? चारित्र्याची शुद्धता त्याचे निकष बदललेत का? संविधानाची जी शपथ आहे ती शपथ घेऊन जे काम करायचंय फक्त ती नावालाच राहिली का शपथ आणि ती आचरणामध्ये आणायची नाही का? नेमका कुठे चाललाय महाराष्ट्र? सर्वसामान्यांनी कोणाकडे बघायचं? अनेक प्रश्न आहेत, कुणीही आवाज याच्यावरती उठवताना दिसत नाही. मीडिया जे आहे, मीडिया फक्त नको त्या बातम्या दाखवण्यात दंग आहे. मला वाटतं सर्वसामान्यांनी विचार करण्याची वेळ आली. फक्त आपल्याला मतदानापुरतं वापरून घेतलं जातं. आपल्या प्रश्नांविषयी कुठलीही जागरूकता दिसत नाही, कुठलीही जबाबदारी त्यांच्यामध्ये दिसत नाही. आणि सर्वात महत्वाचं त्यांची पात्रतेची निकष, पूर्वीची अगदी वावी चव्हाण, यशवंतराव चव्हाण यांची जर आपण पात्रता बघितली, इंदिरा गांधी, अनेक खूप मोठ्या विभूती आपल्या देशामध्ये होऊन गेल्या. त्यांचे जर पात्रता बघितलं, त्यांचा त्याग होता, ते त्यागाने मोठे होते. आणि अलीकडच्या काळामध्ये मात्र भोगाने मोठे व्हायचं हे राजकारणात दिसत आहे. दुर्दैवी आहे हे. ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, तो म्हणेल तीच पूर्व दिशा, हे या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. मी सर्वसामान्य गेली अनेक वर्ष संघर्ष ह्याच विषयावरती मराठा आरक्षण करत असताना लोकशाही हा बाजूला ठेवून जर गुन्हेगार हा सेलिब्रिटी होणार असेल तर सर्वसामान्य सुद्धा इथून पुढे गुन्हेगारच दिसेल. सत्य बोलणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही 100 वेळा करू. धन्यवाद.